जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन आणि धमाकेदार ब्लॉगमध्ये। मित्रांनो, सध्या पावसाळा सुरू आहे आणि अशा वातावरणात जर सह्याद्रीच्या कुशीत फिरायला मिळेल तर आज मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या अशा एका अत्यंत पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणी घेऊन आलोय, जिथे आल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळते। हे ठिकाण म्हणजेच शिवथर घळ। चला तर मग आजच्या या ब्लॉगमध्ये आपण या ऐतिहासिक आणि नयनरम्य जागेचा संपूर्ण इतिहास आणि सौंदर्य अगदी जवळून अनुभवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, शिवथळ म्हणजे नक्की काय, त्याचा इतिहासाचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, सर्वात आधी जाणून घेऊया की शिवथर घळ म्हणजे नक्की काय। घळ म्हणजे डोंगराच्या कुशीत असलेली एक मोठी नैसर्गिक गुहा। ही तीच पावनभूमी आहे जिथे समर्थ रामदास स्वामींनी तब्बल 10 ते 12 वर्ष वास्तव्य केलं होतं। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच ठिकाणी बसून त्यांनी महाराष्ट्राचा मार्गदर्शक ग्रंथराज दासबोध लिहिला। बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की या घळीचा शोध कधी आणि कोणी लावला? तर मित्रांनो, इतिहास काळानंतर ही जागा काही काळ दुर्लक्षित झाली होती, पण धुळ्याचे श्री समर्थ हृदय कैलासवासी श्री शंकर श्रीकृष्ण देव यांनी अत्यंत कष्ट घेऊन इसवी सन 1915 ते 1930च्या दरम्यान या पवित्र घळीचा शोध पुन्हा लावला। या पाटीवर तुम्ही ते स्पष्ट पाहू शकता। आपल्या व्हिडिओमध्ये एक पाटी मी दाखवलेली आहे। आता आपण आलो आहोत घळीच्या अगदी आत। समोरच तुम्ही समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे पटशिष्य कल्याण स्वामी यांच्या सुंदर मूर्ती पाहू शकता। इथे आल्यावर डोळे मिटून 2 मिनिटे बसले तरी मनावरचा सगळा ताण निघून जातो। समोरच आपल्याला मारुतीरायाची मूर्ती आणि सुंदर अशी दासबोधांची प्रतिकृतीही पाहायला मिळते। खरंच काय ते पवित्र वातावरण। पण मित्रांनो, शिवथरगड फक्त अध्यात्मासाठीच नाही। जसे की मित्रांनो, शिवथर घळ फक्त अध्यात्मासाठीच नाही तर निसर्ग प्रेमींसाठी सुद्धा एक स्वर्ग आहे। विशेषतः पावसाळ्यात इथे निसर्गाचं एक अद्भुत रूप पाहायला मिळतं। घळीच्या अगदी समोरून आणि वरून कोसळणारा विशाल धबधबा म्हणजेच शिवथर घळ वॉटरफॉल। डोंगरावरून पांढरे शुभ्र पाण्याचे लोट खाली कोसळताना आणि आजूबाजूला पसरलेली हिरवीगार झाडी, अंगावर येणार ती पाशवी धुक्याची चादर, हा अनुभव शब्दात सांगता येण्यासारखा नाहीये। इथे छोटे मोठे अनेक धबधबे आहेत, जिथे तुम्ही निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊ शकता आणि सुंदर रील किंवा फोटो काढू शकता। आता सर्वात महत्वाचा प्रश्न, इथे पोहोचायचं कसं? शिवथर घळ हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आहे। स्वतःच्या वाहनाने येत असाल तर पुण्यावरून भोर वर्धा घाटामार्गे किंवा मुंबईवरून गोवा हायवेने महाडपर्यंत येऊन तिथून शिवथर गडाला जाता येतं। आणि जर का एसटी बसने येत असाल तर महाड बस डेपोमधून शिवथर गडासाठी थेट महाड शिवथर घळ एसटी बसेस धावतात। याशिवाय भोर किंवा महाडवरून खाजगी गाड्या, शेअरिंग जीप, रिक्षा सुद्धा सहज मिळतात। परंतु बस हा बेस्ट ऑप्शन आहे। बस ही थेट त्या मंदिरापर्यंतच येते।
काळ हा पाठी लागी जीवा कर्मयोग उथरगड येथे आपण श्री समर्थ रामदास स्वामींचे दर्शन घेतले व आजूबाजूला पसरलेली ही अथांग हिरवळ, धुक्याची चादर आणि खळखळात वाहणारा या नदीचा नाद आणि हा मनमोहक एकदम अट्रॅक्टिव्ह असं मनाला मोहित करणारा धबधबा जवळून बघताना तर खरंच खूप छान वाटतं. एकदम व्हिडिओपेक्षा तुम्ही जवळून बघाल तर तुम्हाला अधिकच आनंद होईल. खरंच मनाला भुरळ पाडणारी ही दृश्य आणि हा नदीचा नाद आज मी तुम्हाला अशा एका शांत निसर्गरम्य ठिकाणी जे दाखवतोय, जिथे तुम्ही तुमच्या रोजच्या धावपळीपासून दूर जाऊन निसर्गाच्या कुशीत विसावू शकता. पावसाळ्याच्या दिवसात या परिसराचं सौंदर्य आणखीनच खुलून येतं. हे हिरवेगार डोंगर, ही निळशार झाडी, त्यातून वाहणारा हा पाण्याचा प्रवाह, जणू काही निसर्गाने इथे आपलं सगळं सौंदर्य ओतलंय, भरभरून ओतलंय. शुद्ध हवा आणि या वातावरणातील शांतता मनाला एकदम ताजी तवानी करून टाकते. आणि याच निसर्गरम्य शांततेत आम्ही मस्तपैकी गरमागरम कांदा भजीवर ताव मारला. हे काका मस्त गरमागरम कांदा भजी काढत होत्या व त्यासोबत सुकी चटणी आणि एक हिरवी मिरची. वाव, एवढ्या थंडगार वातावरणात अंगावर थंडीला लागली होती आणि याच्यातच मस्त गरमागरम भजी आणि चहा, दुग्ध शर्करा योग. वाव, हा आनंद काही औरच आहे. इथे आल्यावर असं वाटतं की आपण धकाधकीच्या जगातून कुठेतरी वेगळ्याच स्वर्गात आलो आहोत. जर तुम्हाला थोडा वेळ स्वतः सोबतच घालवायचा असेल तर यापेक्षा अधिक उत्तम जागा कोणतीही असू शकत नाही. मित्रांनो, हा नजराना तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच निसर्गरम्य जागांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही स्क्रिप्ट तुम्हाला कशी वाटली, यामध्ये अजून काही बदल करायचे आहेत का मला नक्की सांगा. आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी निसर्गात फिरा. मन प्रसन्न राहतं, काम करायला जोश येतो. खूप छान आणि खूप मनमोकळं आणि खूप सुंदर वाटतं. तर मित्रांनो, असा होता आजचा आपला शिवथरगडचा सुंदर ब्लॉग. अध्यात्म, इतिहास आणि निसर्गाचा हा त्रिवेणी संगम तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यूट्यूबवरती लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हॉट्सअपला तुम्ही मला करतातच, तसेच यूट्यूबवरतीही सबस्क्राईब, लाईक व शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि नयनरम्य ठिकाणी. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. चला, बाय बाय.
देहे रक्षणा